Entrepreneurship development and startups. This is the course that we are learning, and I'm here again with another self learning assignment. There are two assignments in this lecture. You need to just understand and copy. Self learning assignment number two: visit a businessman or woman who failed in his or her business. Ask him or her about the reasons of failure. Try to suggest the solutions. तुम्हाला एक असा बिझनेसमॅन किंवा बिझनेस वुमन यांना भेट द्यायची की त्यांचा बिझनेस फेल झाला आहे. बघा, ज्या व्यक्ती फेल झालेल्या असतात ना, की त्याच्या चुकातनं आपल्याला शिकायला खूप साऱ्या गोष्टी मिळतात. तर त्याचं एक्झॅक्टली काय चुकलं त्या व्यक्तीचं, ज्यामुळे त्याचा बिझनेस चालला नाही हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. जेणेकरून त्याने ज्या चुका केल्या त्या आपण जेव्हा बिझनेस स्टार्ट करू त्यावेळेस आपण करणार नाही. आणि म्हणून ही सेल्फ लर्निंग असाइनमेंट तुम्हाला खूप उपयोगाची असणार आहे आणि तेवढी इमानदारीने तुम्ही ती कंप्लीट करायची आहे. मी तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे. तुम्ही ॲज इट इज हेच वापरू शकता किंवा तुम्ही जर स्वतः कुठेतरी गेलात तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या ओळखीचा आणि ज्यांचा खरंच बिझनेस फेल झालेला आहे अशा व्यक्तीला तुम्ही भेटलात आणि त्याला यामध्ये विचारलेल्या प्रश्न जर तुम्ही विचारले तर त्याच्या चुकातनं तुम्हाला शिकायला खूप सारं मिळेल. जेणेकरून तुम्ही एक असा मार्ग निवडाल तुमचा स्वतःचा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी की ज्यामध्ये चुका होणार नाहीत, ज्या ऑलरेडी कोणीतरी केलेल्या आहे आणि त्याने तो फेल झालेला आहे, त्या चुका तुम्ही करणार नाहीत. आणि म्हणून त्या अनुषंगाने ही जी असाइनमेंट आहे ही खूप महत्त्वाची आहे. मग तुमचा स्वतःचाच अनुभव इथे आपल्याला लिहायचा आहे. सो आय हॅव स्टार्टेड विथ दिस. आय विजिटेड अ बिझनेस मॅन नेम्ड मिस्टर पुरब हू हॅड स्टार्टेड अ स्मॉल रेस्टॉरंट बिझनेस अ इयर अगो. मी भेट दिली. एक पूरब नावाचा जो व्यक्ती होता त्याने स्वतःचं रेस्टॉरंट सुरू केलेलं होतं 1 वर्षापूर्वी आणि तो फेल झाला त्या बिझनेसमध्ये. अशा व्यक्तीला मी भेट दिली. अनफॉर्च्युनेटली हिज बिझनेस हॅड फेल्ड अँड ही हॅड टू क्लोज इट डाऊन आणि त्याला तो बंद करावा लागला बिझनेस. आय आस्क्ड हिम अबाउट द रिझन्स फॉर हिज फेल्युअर अँड ही शेअर्ड हिज स्टोरी विथ मी. मी त्याला विचारलं की बाबा कशामुळे फेल झाला तुझा बिझनेस रेस्टॉरंटचा, आणि मग त्याने त्याची स्वतःची स्टोरी मला सांगितली. Mr. Purab told me that he had always been passionate about cooking and had dreamed of opening his own restaurant. बघा, जी तुमची पॅशन असते तशाच प्रकारे मिस्टर पुरबची पण एक पॅशन होती कुकिंगची आणि त्याचाच बिझनेस त्याने स्टार्ट केला. तर ऑब्व्हियसली पॅशन जर का तुमची असेल आणि तोच तुम्ही बिझनेस स्टार्ट केला तर तुम्ही त्यामध्ये यशस्वी होण्याचे चान्सेस जास्त असतात. तरी पण ही व्यक्ती फेल का झाली याची कारणं आपल्याला जाणून घ्यायची आहे पुरबकडनं, आणि तुम्ही पण असाच प्रयत्न करायचा आहे. He had invested all his savings and taken a loan from a bank to start the business. However, things didn't go as planned. त्याने ज्याप्रमाणे प्लॅन केलं होतं त्याप्रमाणे त्याचा बिझनेस काही झाला नाही. त्याने बँकेकडनं लोन घेतलं होतं. त्याची जेवढी सेव्हिंग होती ती सर्व सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट त्याने याच्यामध्ये वापरलेली होती आणि तरीसुद्धा तो फेल झालेला आहे. However, things didn't go as planned. He faced stiff competition from established restaurants in the area and his menu didn't appeal to the local customers. बघा, मेन रिझन्स काय होते माहिती आहे का, त्याला खूप जास्त कॉम्पिटिशन फेस करावी लागली. ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड जे रेस्टॉरंट्स होते त्या एरियामध्ये त्यांच्याकडनं, आणि ते ऑलरेडी एस्टॅब्लिश असल्या कारणाने त्या रेस्टॉरंट्सला ह्याने नवीन रेस्टॉरंट उभारल्यामुळे काहीही फरक पडला नाही. उलट ह्याच्याकडे कमी इन्व्हेस्टमेंट होती, हा एस्टॅब्लिश नव्हता आणि त्यामुळे ह्याला बॅकफ्रूटवर जावं लागलं. त्याचप्रमाणे त्याचा जो मेनू होता, त्याने जे पदार्थ ठेवले होते आपल्या रेस्टॉरंटमध्ये ते कन्झ्युमर्सला जास्त काही आवडले नाही. ही ऑल्सो स्ट्रगल टू मॅनेज द फायनान्सेस अँड स्टाफ. इतकंच नाही, त्याचं जे खेळतं भांडवल होतं, पैसा होता, तो पण त्याला मॅनेज करता आला नाही. त्याचप्रमाणे त्याची जी टीम होती किंवा स्टाफ होते ते पण त्याला मॅनेज करता आले नाही. आणि या सर्व गोष्टींमुळे त्याचा बिझनेस फसला आणि त्याला तो बंद करावा लागला. बघा, आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की या गोष्टीमुळे फेल होऊ शकतो, तर ती गोष्ट करायची नाही. एवढं या आपल्याला असाइनमेंटमधनं शिकायचं आहे. मग पुढचं, आय आस्क्ड मिस्टर पूरब टू एलॅबरेट ऑन द स्पेसिफिक रिझन्स फॉर हिज फेल्युअर अँड ही मेन्शन द फॉलोइंग. मग पर्टिक्युलरली कोणते कोणते कारणं होती ते मी विचारलं मिस्टर पूरबला, आणि त्यांनी सांगितलेलं पहिलं कारण, लॅक ऑफ मार्केट रिसर्च. म्हणजे मार्केटमध्ये काय डिमांड आहे, काय चालतं, कस्टमर्सला आणि कन्झ्युमर्सला काय पाहिजे, ह्याचा मुळीच मी रिसर्च व्यवस्थित केला नाही. तर तेव्हा ह्याच्यावरून आपल्याला शिकायला हे मिळतं की तुम्ही कोणताही बिझनेस किंवा सर्व्हिस सुरू करण्यापूर्वी त्या लोकल ठिकाणचा किंवा आजूबाजूचा परिसरमध्ये कोणत्या गोष्टीची मागणी आहे, कोणत्या गोष्टीची गरज आहे, ग्राहकांचा कल कोणत्या गोष्टीकडे असतो, ह्याचा रिसर्च स्वतः जातीने आपण जाऊन करणं गरजेचं असतं. दुसरं कारण होतं पुअर फायनान्शियल मॅनेजमेंट. ही डिड नॉट हॅव सॉलिड फायनान्शियल प्लॅन विच लेड टू ओव्हर स्पेंडिंग अँड कॅश फ्लो प्रॉब्लेम्स. त्याच्याकडे ज्याचं पैशांचं नियोजन होतं ते व्यवस्थित त्याला जमलं नाही. त्याच्यामुळे त्याचा
पैसा हा नाहक ज्या ठिकाणी जास्तीचा खर्च व्हायला नको तिथे जास्त खर्च झाला आणि जिथे व्हायला हवा होता तिथे झाला नाही आणि त्यामुळे त्याचं जे खेळतं भांडवल आहे त्याला वापरता आलं नाही. इनॲड्युकेट स्टाफ ट्रेनिंग. बघा, कोणतीही गोष्ट, कोणताही बिझनेस, कोणतीही सर्व्हिससाठी आपल्याला टीम लागते आणि ती टीम स्किल्ड अनस्किल्ड दोन्ही व्यक्ती त्यामध्ये लागतात, एक्सपिरियन्स्ड व्यक्ती लागतात आणि अशा प्रकारे जर का व्यक्ती आपल्याकडे असतील तर आपला जो बिझनेस आहे किंवा जी सर्व्हिस आपण स्टार्ट करणार आहोत, जे प्रॉडक्ट आपण आणणार आहोत बाजारामध्ये, ते नक्कीच चांगल्या प्रतीचं असू शकतं. परंतु त्यासाठी फक्त एक्सपिरियन्स असून चालत नाही, तर नवीन नवीन ज्या गोष्टी येत असतात, नवीन नवीन डिमांड्स ग्राहकांच्या वाढत असतात, नवीन टेक्नॉलॉजी येत असते, नवीन ट्रेंड्स येत असतात, त्यानुसार आपल्या स्टाफला ट्रेन करणं आणि त्यांच्याकडनं त्या प्रकारचं काम करून घेणं हे महत्त्वाचं असतं. तरच एखादा बिझनेस चांगला टिकू शकतो किंवा वाढू शकतो आणि ते पूरबला जमलं नाही. पुढचं रिझन आहे इनॅबिलिटी टू अडॅप्ट टू चेंजेस. बघा, प्रत्येकाने हे लक्ष ठेवलं पाहिजे की जशी टेक्नॉलॉजी बदलते, जसा वेळ बदलतो आहे, त्याप्रमाणे वेगवेगळ्या डिमांड ग्राहकांच्या वाढत असतात, नवीन ट्रेंड बाजारात येत असतात, नवीन फॅशन बाजारात येत असते, नवीन टेस्ट बाजारात येत असतं आणि आता मोबाईलमुळे सगळं ग्लोब एकत्र आलेलं आहे. एक छोटंसं खेळच आलं आहे ग्लोबल. सो ग्लोबली कोणते ट्रेंड चाललेले आहेत, खाण्यापासून आपल्या कपड्यांपर्यंतचे सगळे एकमेकांना माहीत पडत असतात आणि त्यानुसार ते बदलत असतात. ग्राहकांची टेस्ट बदलत असते आणि त्यामुळे आपण ग्राहकांनुसार आणि कन्झ्युमर्सनुसार बदलणं गरजेचं असतं. आपल्या बिझनेसमध्ये आणि आपल्या प्रॉडक्टमध्ये किंवा सर्व्हिसमध्ये बदल करणं गरजेचं असतं. नाहीतर आपण टिकून राहू शकत नाही. नोकिया झालं, ब्लॅकबेरी झालं, मायक्रोमॅक्स हे मोबाईल फोन झाले, कोडॅक कॅमेरा झाला, हे सगळं आपल्याला चांगलं माहिती आहे की ह्या आउटडेटेड झाल्या कारणाने ह्या कंपन्या बुडल्या, की एकेकाळी ह्यांचा पूर्ण मार्केटवर कब्जा होतं, परंतु आता त्यांचं नामोनिशाण मार्केटमध्ये नाही आहे. सो आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकणं आणि त्याच्यानुसार आपल्यामध्ये बदल करणं गरजेचं असतं आपल्या बिझनेसमध्ये, तरच आपण टिकून राहू शकतो. ह्यातनं आपल्याला ही सीख मिळते. पुढचं मग आय लिसन अटेंटिव्हली टू मिस्टर पूरब स्टोरी अँड ऑफर्ड सम सजेशन्स टू हेल्प हिम लर्न फ्रॉम हिज मिस्टेक्स. बघा, मग तुम्ही काहीतरी त्यांना सजेस्ट केलं तुमच्या अनुभवातनं, म्हणजे काय सजेशन्स तुम्ही दिल्या पूरबला त्या आपण लिहिलेल्या आहेत. कंडक्ट थरो मार्केट रिसर्च. आपण त्याला सांगितलं की मार्केटचा पूर्ण रिसर्च करायचा आहे की ग्राहकांना काय हवं आहे, काय नको आहे, कोणता ट्रेंड बाजारात चालू आहे, पुढच्या 5 वर्षामध्ये कोणता ट्रेंड येणार आहे, कोणती टेक्नॉलॉजी येणार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काय वापर करता येणार आहे का, या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित मार्केट रिसर्च करायचं आणि त्यानुसार आपला बिझनेस स्थापन करायचा आणि बदल करायचे. मग तुम्ही दुसरी सजेशन काय दिली? क्रिएट अ सॉलिड फायनान्शियल प्लॅन. बघा, आज बिझनेस स्टार्ट केला आणि उद्या किंवा परवा लगेचच तुम्हाला प्रॉफिट दिसेल असं होत नाही. कधी कधी बिझनेस ग्रो व्हायला 1 वर्ष लागतं, 2 वर्ष लागतं, परंतु तोपर्यंत टिकून राहण्यासाठी तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग योग्य असावं लागतं, सपोर्ट असावा लागतो आणि तेवढा बॅकअप असल्याशिवाय जर का तुम्ही उतरलात तर तुम्ही ऑब्व्हियसली बाजारातनं किंवा मार्केटमधनं बाहेर पडाल. इन्व्हेस्ट इन स्टाफ ट्रेनिंग. अब तुम्ही आणखी सजेशन दिली त्याच्या फेल्युअरच्या रिझन्सनुसार की तुम्ही तुमच्या स्टाफला नेहमी ट्रेनिंग देत राहा, एज्युकेशन देत राहा. प्रशिक्षण दिल्या कारणाने ते अपडेटेड होत राहतात आणि त्यानुसार ते आपले प्रोडक्ट बनवत असतात, आपले सर्व्हिसमध्ये बदल करू शकतात जर त्यांना ट्रेनिंग दिली तर. पुढची सजेशन दिली तुम्ही की स्टे अडॅप्टेबल. जो चेंजेस सुरू आहेत त्याच्यानुसार आपल्या बिझनेसमध्ये बदल करणं हे गरजेचं आहे. ही पण तुम्ही एक नवीन सजेशन त्या पूरबला दिली. सीक मेंटॉरशिप. ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट समजत नाहीये, माहिती नाहीये, तर आपण ऑब्व्हियसली एखाद्या ज्या एक्सपिरियन्स्ड लोक आहेत, बिझनेसमॅन आहेत, त्यांचं मार्गदर्शन घेणं, त्यांची गाईडलाईन घेणं गरजेचं असतं, त्यांचा सपोर्ट घेणं गरजेचं असतं आणि त्यामध्ये काही कमीपणा नसतो. तुम्हाला जर बाजारात तरुण राहायचं असेल तर तुम्हाला व्यवस्थित पोलाइटली सर्वांशी व्यवस्थित नेटवर्किंग करता आलं पाहिजे, जेणेकरून कोणीतरी तुम्हाला मेंटॉरशिप देऊ शकतो, तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो आणि तुम्ही ते घ्यायला हवं. स्टार्ट स्मॉल. अगदी खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही जर का एखादा बिझनेस स्टार्ट केला तर तुम्हाला मोठी इन्व्हेस्टमेंट लागणार, मोठी टीम लागणार, मोठं मार्केट सर्वे लागणार. या सर्व गोष्टी आल्यानंतर त्याच्यापेक्षा आपण जर का छोटी सुरुवात केली आणि त्यामध्ये जसं-जसं आपल्याला प्रॉफिट वाढत चालेल, तसं-जसं आपण आपला बिझनेस वाढवावा, जेणेकरून आपल्यावर बर्डन येणार नाही. फोकस ऑन क्वालिटी. आजकाल ग्राहकांना क्वालिटीची जास्त गरज असते. कारण प्रॉडक्टचं खूप आहेत, मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स खूप आहेत बाजारामध्ये, खूप साऱ्या सर्व्हिसेस आहेत, एकच सर्व्हिस देणारे खूप सारे लोक आहेत. परंतु ज्या व्यक्तीची क्वालिटी चांगली असते त्याच व्यक्तीकडे ग्राहक वारंवार जात असतो आणि म्हणून आपण आपल्या प्रॉडक्टमध्ये किंवा सर्व्हिसमध्ये क्वालिटी मेंटेन करणं गरजेचं आहे. Mr. Purab listened intently to my suggestions and nodded in agreement. He realized that he had made some critical mistakes, but he was determined to learn from them and potentially restart his business in the future. बघा,
मिस्टर पूरबला समजलं, तुमच्या सजेशनने पण समजलं, की त्याने खूप म्हणजे मिस्टेक्स केलेल्या आहेत. परंतु आत्ता या मिस्टेक्स वाया जाऊ देणार नाहीये तो. या मिस्टेक्स टाळून तो नवीन काहीतरी नवीन बिझनेस स्टार्ट करण्याचा प्रयत्न करेल. नव्या उमेदीने बिझनेस स्टार्ट करण्याचा प्रयत्न करेल. ही जी ॲटिट्यूड आहे पूरबची, ही तुमच्यासाठी शिकण्यासारखी आहे, की एखाद्या वेळेस आपल्याला फेल्युअर जरी आलं, दुसऱ्यांदा जरी फेल्युअर आलं, तरी पण तिसऱ्यांदा उठून पुन्हा बिझनेस स्टार्ट करण्याची धमक आणि कॉन्फिडन्स आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. कारण प्रत्येकच गोष्ट फेल होईल असं होत नाही आणि प्रत्येकच बिझनेस चालेलच असंही नाही. त्यामुळे आपण दोन्ही गोष्टी ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. परंतु त्यामुळे आपण डिमोटिवेटेड न होता नवीन काहीतरी सुरू करण्याचा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. हे आपल्याला पूरबकडनं शिकावं लागेल. As I was leaving, Mr. Purab thanked me for my suggestions and advice. He said that talking to me had helped him gain a new perspective on his business and that he felt more confident about his ability to succeed in future. बघा, जे लोक फेल होतात त्यांच्याकडे कोणी बघायलाही तयार होत नाही. ही दुनियादारी आहे. परंतु तुम्ही जर का एखाद्या अशा फेल्ड बिझनेसमॅनच्याकडे गेलात, त्याला विचारलं, त्याचं मार्गदर्शन घेतलं, त्याला कॉन्फिडन्स दिला, तर त्याला पण बळ बळ मिळेल आणि तो नवीन काहीतरी बिझनेस स्टार्ट करण्याचा प्रयत्न करेल. आणि कदाचित तुम्ही बिझनेस स्टार्ट केला आणि तुमचा बिझनेस फेल झाला आणि तोपर्यंत त्याचा बिझनेस जर का सक्सेसफुल असेल, तर तीच व्यक्ती तुम्हाला सांभाळण्यासाठी किंवा मेंटॉर करण्यासाठी पुन्हा पुढे येऊ शकते. म्हणून तुम्ही अशी नेटवर्किंग तयार करणं गरजेचं आहे. I left Mr. Purab's office feeling hopeful that he would be able to turn his business around and achieve success in the future. I also realized that the failure is essential part of the learning process and it's how we respond to failure that matters. With the right mindset, support and guidance, anyone can bounce back from the failure and achieve their goals. बघा, अनसक्सेसफुल बिझनेसमॅन आहे पूरब, परंतु त्याच्या स्टोरीमधनं आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. जर का आपण योग्य माइंडसेट ठेवला, योग्य ॲटिट्यूड ठेवली, योग्य सपोर्ट आपल्याला मिळाला, मार्गदर्शन मिळालं, तर आपण जरी फेल झालो लाईफमध्ये एखाद्या बिझनेसमध्ये किंवा एखाद्या परीक्षेमध्ये, तरी पण आपल्याला बाउन्स बॅक करता येतं. कारण अ, जीवनामध्ये आपल्याला अपयश येणारच, आपण खाली पडणारच, परंतु पडल्यानंतर उठायचं का नाही हे आपण ठरवायचं. कोणी सपोर्ट देवो अगर न देवो, आपली मानसिकता माइंडसेट तसा असला पाहिजे आणि तरच बिझनेसमध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये लाईफमध्ये आपण सक्सेसफुल किंवा यशस्वी होऊ शकतो. आता काही कॉमन रिझन्स आहेत. या स्टोरीमधनं पण तुम्हाला समजले असतील किंवा एक एक कॉमन जनरल 10 मी तुम्हाला रिझन्स दिलेले आहे, की ज्यामुळे बिझनेस फेल होऊ शकतो. तर तुम्ही या मिस्टेक्स टाळून आपला नवीन बिझनेस केव्हाही सुरू करू शकता. बिझनेस सुरू करत असताना ह्या मिस्टेक तुम्ही करायच्या नाही. लॅक ऑफ मार्केट नीड म्हणजे मार्केटमध्ये कसली गरज आहे हे आपल्याला जर समजलं नाही आणि ज्या गोष्टीची गरजच नाही आहे ती गोष्ट तुम्ही जर स्टार्ट केली, ते प्रोडक्शन जर तुम्ही स्टार्ट केलं एखाद्या मार्केटमध्ये, ते चालणारच नाही. तेव्हा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुअर टीम डायनॅमिक्स. आपण आपल्या टीममध्ये चांगलं कम्युनिकेशन ठेवलं पाहिजे, लोकांना मोटिवेट केलं पाहिजे, चांगले टॅलेंटेड लोक आपल्या टीममध्ये आपण घेतले पाहिजे. भलेही त्यांच्यावर जास्तीचा पगार खर्च करावा लागला तरी चालेल. तर या गोष्टी आपण व्यवस्थित केल्या पाहिजे. प्रत्येकाला काम त्याचं वाटून दिलं पाहिजे, जबाबदारी वाटून दिली पाहिजे, योग्य काम करणाऱ्यांचं अप्रिसिएशन केलं पाहिजे. जे लोक चुकीचं काम करत आहेत किंवा व्यवस्थित काम करत नाही, त्यांचे प्रॉब्लेम समजून घेतले पाहिजे आणि त्यांना पुन्हा मोटिवेट करून काम करायला प्रवृत्त केलं पाहिजे. हे तुम्ही करणं गरजेचं आहे. ते जर नाही केलं, पुअर टीम डायनॅमिक्स जर तुमचे असले, तर तुमचा बिझनेस किंवा सर्व्हिस फेल होऊ शकते. इनसफिशियंट फंडिंग. बघा, 2 ते 3 वर्ष कुठल्याही बिझनेसला आपल्याला सांभाळावं लागतं. तेवढी इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानुसार आपण कॅश फ्लो, त्यानुसार आपले फायनान्सेस आपण मॅनेज केलं पाहिजे. असा पूर्ण प्लॅनिंगच आपलं फायनान्शियलचं व्यवस्थित असलं पाहिजे. कारण कोणत्याही बिझनेसचा रूट जे आहे ते कॅपिटलमध्ये असतं आणि कॅपिटलच आपल्याकडे कमी असेल किंवा जास्तीचं जरी असलं, परंतु ते मॅनेजमेंट जर का व्यवस्थित होत नसेल, तर आपला बिझनेस फेल होण्याचे चान्सेस जास्त आहेत. इनएडुकेट मार्केटिंग. बट देखो, जो दिखता है वो बिकता है. बाजारामध्ये आपलं अस्तित्व किती आहे, मग ती जाहिरात किती करतो आपण, किती चांगल्या प्रकारे करतो, किती अट्रॅक्टिव्ह जाहिरात करतो आपल्या बिझनेसची किंवा सर्व्हिसची, त्यावरही मॅटर करतं की लोक आपल्या बिझनेस, आपलं प्रॉडक्टकडे किंवा आपल्या सर्व्हिसकडे वळतील की नाही. आणि जर का आपल्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज कमी असल्या, तर आपले बिझनेस फेल होण्याचे चान्सेस जास्त आहेत. पुअर प्रॉडक्ट और सर्व्हिस. लोकांना चांगली सर्व्हिस पाहिजे, चांगल्या क्वालिटीचं प्रॉडक्ट पाहिजे. कारण आता सगळे जाणकार झालेले आहेत मोबाईलमुळे. सगळ्यांना चांगली क्वालिटीचं काय प्रॉडक्ट असतं, चांगल्या क्वालिटीची काय सर्व्हिस असते, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यानुसार आपण आपल्या कॉम्पिटिटर्सच्या पेक्षा चांगली सर्व्हिस आणि चांगलं प्रॉडक्ट जर का बाजारात आणलं, तर नक्कीच ग्राहक आपल्याकडे वळेल आणि तो लॉयल राहील. नसेल तर तुम्हाला नक्कीच फेल्युअरचा सामना करावा लागेल. इनॅबिलिटी टू अडॅप्ट.
नवीन ट्रेंड आला, की त्याच्यानुसार आपल्या बिझनेसमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे किंवा नवीन ट्रेंड येण्याच्या आधीच आपण बदलासाठी तयार असणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे आपल्या स्टाफला ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. त्यांचा माइंडसेट बदलवणं गरजेचं आहे. तसं जर नाही केलं तर आपला बिझनेस फेल होऊ शकतो. रेग्युलेटरी नॉन कम्प्लायन्स. ज्या लोकल गव्हर्नमेंट जी असते, स्थानिक स्वराज्य संस्था असून देत, पंचायत समिती असून देत, जिल्हा परिषद असून देत किंवा तुमचं राज्यस्तरीय असून देत, प्रत्येक प्रत्येक बॉडीचे काही ना काही नियम आणि कायदे असतात. प्रत्येक बिझनेसला ते लागू असतात आणि आपण जर का ते फॉलो नाही केले तर कायद्याच्या कचाट्यात आपण सापडू शकतो आणि आपला बिझनेस किंवा सर्व्हिस बंद पडू शकते. इनॲड्युकेट टेक्नॉलॉजी. बघा, आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभाव वाढतो आहे. तर आपण नवीन-नवीन जी टेक्नॉलॉजी येते त्याचा वापर करणं गरजेचं आहे. कारण आजकालची जनरेशन ही खूप फास्ट झालेली आहे. त्याला कमीत कमी वेळामध्ये चांगल्या गोष्टीची गरज असते आणि जर का आपण टेक्नॉलॉजीचा वापर केला तर नक्कीच त्यांच्या अपेक्षांपर्यंत आपण अपेक्षा पूर्ण करू शकतो. परंतु जर आपण नवीन टेक्नॉलॉजी अवलंबली नाही किंवा शिकलो नाही तर नक्कीच आपला बिझनेस बंद पडू शकतो. लॅक ऑफ नेटवर्किंग. बघा, प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचा आहे. कोणालाही तोडायचं आहे. मग तो कस्टमर असो, इन्व्हेस्टर असो, तुमचा शेअर होल्डर असो, तुमचे कलीग्ज असून देत, तुमचे सुपेरियर असून देत, कोणीही असून देत. तुम्हाला चांगली नेटवर्किंग करणं गरजेचं आहे. मग गव्हर्नमेंट ऑफिसर्स असून देत किंवा लोकल पॉलिटिशियन्स असून देत या किंवा जी नॅशनल, इंटरनॅशनल लेव्हलवर तुमचे डेलिगेट्स आहेत त्यांच्यासोबत तुमचं चांगलं कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्हाला जास्तीचा बिझनेस मिळू शकतो. जर तुमचं नेटवर्किंग कमी असेल, लिमिटेड असेल तर तुमचा बिझनेस चालणार नाही. असो. आता ह्याच्यानंतर आपल्याला पुढची बघायची आहे सेल्फ लर्निंग असाइनमेंट नंबर 3. प्रिपेअर अ वुमेन ऑन्टरप्रिनरशिप बिझनेस प्लॅन. चूज रेलेव्हंट गव्हर्नमेंट स्कीम फॉर द प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस. प्रिपेअर अ पिच डेस्क फॉर युअर स्टार्टअप. 3 गोष्टी आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे की आपण एक वुमेन ऑन्टरप्रिनरशिप बिझनेस प्लॅन तयार करायचा आहे. त्याचप्रमाणे गव्हर्नमेंटच्या कुठल्या कुठल्या स्कीम आहेत की त्या लेडीजला खूप सपोर्ट करतात. जे लेडीज असतात लेडी ऑन्टरप्रिनर असतात त्यांना सपोर्ट करतात. असल्या कोणत्या कोणत्या स्कीम आहेत ते आपल्याला बघायचं आहे आणि पिच डेस्क काय असतं स्टार्टअपसाठी ते पण आपल्याला सांगायचं आहे. सुरुवात करूया. विमेन ऑन्टरप्रिनरशिप बिझनेस प्लॅन अशा प्रकारे तुम्हाला तयार करायचा आहे. तो बिझनेस नेम एम्पॉवर विमेन एंटरप्राइजेस. आपण विमेन ऑन्टरप्रिनर तयार करण्याचीच कन्सल्टन्सीचं हे तयार करत आहोत. हा एक पिच डेस्क आहे, हा एक प्लॅन आहे, एक प्रपोजल आहे. तर बिझनेसचं नावच आपण ठेवलेलं आहे एम्पॉवर विमेन एंटरप्राइजेस. मग ह्याचे मिशन स्टेटमेंट काय आहे? टू एम्पॉवर विमेन टू बिकम सक्सेसफुल ऑन्टरप्रिनर्स बाय प्रोव्हाइडिंग देम विथ द नेसेसरी स्किल्स, रिसोर्सेस अँड सपोर्ट टू स्टार्ट अँड ग्रो देअर ओन बिझनेस. आपली ही जी कन्सल्टन्सी आपण सुरू करणार आहोत, जी सेंटर आपण सुरू करणार आहोत, ती सर्व्हिस काय आहे की ज्या लेडीज आहेत त्या सर्वांना बिझनेस कसा स्टार्ट करतात, त्यासाठी कोणते स्किल लागतात, कोणती ट्रेनिंग लागते, कुठले कुठले रिसोर्सेस अवेलेबल आहे बिझनेस स्टार्ट करण्यासाठी, कुठून सपोर्ट मिळतो सरकारी आणि प्रायव्हेट, या सर्व गोष्टी आपण त्यांना शिकवणार आहोत. ही त्याचीच सर्व्हिस कन्सल्टन्सी आपली आहे. मग ऑब्जेक्टिव्ह काय आहेत या सर्व्हिस कन्सल्टन्सीचे? To provide training and mentorship to women entrepreneurs in various aspects of business management such as marketing, finance and operation. बिझनेस कसा सुरू करायचा याचं पूर्ण मार्गदर्शन आणि गायडन्स देणं जे उद्योजक आहेत, महिला उद्योजक त्यांना, आणि बिझनेस मॅनेजमेंट काय असतं, बिझनेसमध्ये मार्केटिंग कशी करते, फायनान्सेस कसे मॅनेज करावे लागतात, कसे रोल आउट करावे लागतात, कॅश फ्लो कसा ठेवावा लागतो आणि इतर जे काही असतात ट्रान्सपोर्टेशन, खरेदी, विक्री, टॅक्सेस, गव्हर्नमेंट रेग्युलेशन्स, या सर्व गोष्टी शिकवणं हा एक ऑब्जेक्टिव्ह आहे. टू प्रोव्हाइड ॲक्सेस टू कॅपिटल अँड फायनान्शियल रिसोर्सेस टू विमेन ऑन्टरप्रिनर्स इन्क्लुडिंग लोन्स, ग्रँट्स अँड इन्व्हेस्टमेंट. कोणताही बिझनेस स्टार्ट करण्यासाठी महिला उद्योजकांना कुठून कुठून फायनान्सेस मिळू शकतात याचं मार्गदर्शन करणे. मग जसं की लोन असो, सरकारी काही स्कीम असो, ग्रँट्स असो किंवा कोणी एक प्रायव्हेट इन्व्हेस्टर असो, या सर्वांच्या बाबतीत मार्गदर्शन करणे हे दुसरं ऑब्जेक्टिव्ह आहे. तिसरं, टू क्रिएट अ नेटवर्क ऑफ विमेन ऑन्टरप्रिनर्स हू कॅन सपोर्ट अँड मेंटॉर इच अदर, शेअर बेस्ट प्रॅक्टिसेस अँड कोलॅबरेट ऑन बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज. एक असं नेटवर्क करायचं महिला उद्योजकांचं की त्याच एकमेकांना मार्गदर्शन करतील, एकमेकांना गाईड करतील, एकमेकांना बेस्ट प्रॅक्टिसेस काय आहे बिझनेसच्या ते शिकवतील, सांगतील, एकमेकांसोबत त्यांचं चांगलं कोलॅबोरेशन होईल आणि सर्व मिळून चांगला बिझनेस तयार करतील किंवा बिझनेस करतील.
याबद्दलचं मार्गदर्शन करणं हा एक ऑब्जेक्टिव्ह आहे आपल्या मिशनचा. टू प्रमोट विमेन्स ऑन्टरप्रिनॉरशिप अँड इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट थ्रू ॲडव्होकसी अँड अवेअरनेस रेझिंग ॲक्टिव्हिटीज. ॲडव्होकसी म्हणजे काय? सपोर्ट. कुठलेही महिला उद्योजक असो त्यांना त्यांना आर्थिक मदत करून त्यांचा बिझनेस सेट करणं, तो ग्रो करणं, ह्याबद्दल मार्गदर्शन करणं, त्यांना पूर्ण सपोर्ट करणं, त्यांना कुठून सपोर्ट मिळू शकतो याबद्दल माहिती देणं, या सर्व गोष्टी सांगणं आणि महिला उद्योजकता पसरवणं हा एक ऑब्जेक्टिव्ह या मिशनचा आहे. मग टार्गेट मार्केट म्हणजे कोण आहेत? कोणत्या महिलांना आपण टार्गेट करणार आहोत, ज्यांना की आपण उद्युक्त करणार आहोत उद्योजक बनण्यासाठी, बिझनेस वुमन बनण्यासाठी? विमेन एजेड 25 to 45 इयर्स फ्रॉम डायव्हर्स बॅकग्राऊंड्स अँड इंडस्ट्रीज. वेगवेगळ्या बॅकग्राऊंड असलेल्या, पार्श्वभूमी असलेल्या महिला ज्यांचं वय 25 ते 45 वर्ष वयोगटात आहे, अशांना आपण ट्रेन करणार आहोत, त्यांना उद्युक्त करणार आहोत महिला उद्योजक बनण्यासाठी. विमेन हू आर इंटरेस्टेड इन स्टार्टिंग और ग्रोईंग देअर ओन बिझनेस. आणि अशा स्त्रिया की ज्यांना स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे, त्याची भरभराट करायची आहे, प्रगती करायची, अशा महिलांना आपण मार्गदर्शन करणार आहोत. त्याचप्रमाणे विमेन हू आर लुकिंग फॉर सपोर्ट, गायडन्स अँड रिसोर्सेस टू हेल्प देम सक्सीड इन देअर ऑन्टरप्रिनॉर एंडेव्हर्स. अशा काही महिला असतील की त्यांच्याकडे चांगल्या आयडिया आहे, परंतु त्यांच्याकडे पैसा नाही आहे, मार्गदर्शन नाही आहे, सपोर्ट नाही. तर अशा महिलांना सपोर्ट करणं, मार्गदर्शन करणं आणि त्यांना पैशांची मदत करणं, मदत कुठून मिळेल हे सांगणं, हे या मिशनचं एक टार्गेट आहे. मग आपण कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस देणार आहोत या लोकांना आपल्या कन्सल्टन्सी थ्रू? नंबर वन, ट्रेनिंग अँड मेंटॉरशिप. एम्पॉवर विमेन एंटरप्राइज प्राइजेस विल प्रोव्हाइड training and mentorship programs for women entrepreneurs covering topics such as business planning, marketing, finance and operation. आपण ट्रेन करणार आहोत महिलांना कोणत्या कोणत्या बाबतीत, की बिझनेस कसा स्थापन करायचा, त्याचप्रमाणे बिझनेसमध्ये फायनान्सेस कसे मॅनेज करायचे, मार्केटिंग कसं करायची, इतर जे ऑपरेशन्स असतात आपल्या पूर्ण बिझनेसचे, ग्राहकांना खरेदी, विक्री, टॅक्सेस, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेस, या सर्व गोष्टी शिकवणं. दुसरं सर्व्हिस कोणती देणार आहोत आपण? ॲक्सेस टू कॅपिटल, की पैसा कुठून कुठून उपलब्ध होणार, कुठले लोन्स मिळणार, कुठल्या ग्रँट्स मिळणार, कुठले कुठले इन्व्हेस्टर्स आहेत की जे सपोर्ट करतात महिला उद्योजकांना, हे सर्व त्यांना सांगणं, की त्यांना त्यांचा सपोर्ट मिळवून देणं. नेटवर्किंग. एम्पॉवर विमेन एंटरप्राइजेस will create a network of women entrepreneurs who can support and mentor each other. महिला उद्योजक जेवढेही आहे भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, त्या सगळ्यांना एकमेकांशी कनेक्ट करणं आणि एकमेकांचं मार्गदर्शन किंवा कोलॅबोरेशनने चांगलं नेटवर्किंग करून चांगला बिझनेस करणं, हे एक नवीन सर्व्हिस आपण आपल्या एम्पॉवर विमेन एंटरप्राइजेसद्वारे करणार आहोत. ॲडव्होकसी अँड अवेअरनेस रायझिंग. ॲडव्होकसी म्हणजे काय? जे काही महिला उद्योजक आहेत त्यांना सपोर्ट करणं, त्यांची जी कल्पना आहे त्याला सपोर्ट करणं, त्याचं बिझनेसमध्ये रूपांतर करणं, त्याचप्रमाणे इतर सर्व गोष्टीबद्दल त्यांना अवेअर करणं. त्यासाठी मग चांगले इव्हेंट्स ऑर्गनाईज करणं, वर्कशॉप ऑर्गनाईज करणं, ट्रेनिंग वर्कशॉप ऑर्गनाईज करणं किंवा सोशल मीडियाद्वारे काही कॅम्पेन्स चालवणं, जेणेकरून सर्वांना समजेल की महिला उद्योजकांना कोणत्या कोणत्या गोष्टीची मदत मिळते आणि ती कुठून मिळते. मार्केटिंग स्ट्रॅटेजी. काय काय असणार आहे मार्केटिंग स्ट्रॅटेजी यासाठी आपल्या एम्पॉवर विमेन एंटरप्राइजेसची? विल यूज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, जसं फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, नंतर तुमचं ट्विटर आहे, व्हॉट्सॲप आहे. या सर्व जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे त्याद्वारे आपण या महिलांपर्यंत रीच करणार आहोत. नेटवर्किंग इव्हेंट्स इतकंच नाही, की आपण काय करणार आहोत, वेगवेगळे इव्हेंट्स ऑर्गनाईज करणार आहोत, की ज्याद्वारे आपल्याला महिला उद्योजकांना चांगलं मार्गदर्शन करता येईल, त्यांच्याशी आपल्याला इंटरॅक्शन करता येईल. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण वर्कशॉप ऑर्गनाईज करू, चांगले लेक्चर्स ऑर्गनाईज करू, जेणेकरून त्या सर्व आपल्याला ऐकतील आणि आपल्या स्वतःचा बिझनेस एस्टॅब्लिश करण्यासाठी आपल्यासोबत जुळतील. Partnership. Empower Women Enterprises will partner with organizations, business, and government agencies to provide resources, support, and opportunities to women entrepreneurs. आपण काय करणार आहोत आपल्या एम्पॉवर वुमेन एंटरप्राइजेस तर्फे, की जे काही बिझनेस आहे, बिझनेस ऑलरेडी एस्टॅब्लिश बिझनेसमॅन आहेत किंवा गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत किंवा जे काही रिसोर्सेस आहेत जिथून फंडिंग अवेलेबल होते, या सर्वांचा नेटवर्किंग करून द्यायचं आहे, या सर्वांना कनेक्ट करून द्यायचं आहे या महिला उद्योजकांसोबत, जेणेकरून ते
त्यांच्या मदतीने या महिला उद्योजक आपला उद्योग स्थापन करू शकतील. त्यांचं मार्गदर्शन मिळेल. त्याचप्रमाणे गव्हर्नमेंटकडनं कुठला सपोर्ट आहे, कुठल्या स्कीम्स आहेत हे त्यांना कळेल. त्याचप्रमाणे कुठून फंडिंग अवेलेबल असते, कुठून ग्रँट्स अवेलेबल असतात, कुठून लोन्स अवेलेबल असतात, हे पण त्यांना याद्वारे कळेल. Online presence. Empower women enterprises will have a strong online presence, including a website, social media channels to provide information, resources, and support to women. कोणतीही महिला उद्योजक आपल्यासोबत सोशल मीडियाद्वारे जोडू शकते. आपल्याकडे वेबसाईट असणार आहे, आपल्याकडे आपले सोशल मीडिया अकाउंट असणार आहेत, खूप सारे इव्हेंट्स असणार आहेत, यूट्यूबवर व्हिडिओज असणार आहेत. त्याद्वारे सुद्धा या महिला उद्योजक आपल्यासोबत कनेक्ट करू शकतील आणि आपण त्यांना मार्गदर्शन करू शकू. मग फायनान्शियल प्रोजेक्शन्स, की आता पैसा कसा, किती इन्व्हेस्टमेंट करायची, किती प्रॉफिट येईल, किती लॉस होऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचं नॉलेज पण आपण आपल्या एम्पॉवर वुमेन एंटरप्राइजेसतर्फे देणार आहोत. रेव्हेन्यू. Empower Women Enterprise will generate revenue through training and mentorship program, access to capital and networking events. Of course, जे काही आपण प्रोग्राम्स कंडक्ट करणार आहोत त्याच्यासाठी काहीतरी फीस आपण चार्ज करणार आहोत आणि त्यातनं आपल्याला पैसा किंवा रेव्हेन्यू मिळू शकतो. Expenses. Empower Women Enterprises will incur expenses related to training, mentorship program, access to capital, networking events and operational cost. जे काही गोष्टी आपण करणार आहोत मार्केटमध्ये महिला उद्योजकांशी जुळण्यासाठी किंवा त्यांना एकत्र आणण्यासाठी, या सर्व इव्हेंटसाठी आपल्याला काही पैसा लागणार आहे, त्यासाठी खर्च करावे लागणार आहे, ट्रान्सपोर्टेशन लागणार आहेत, स्पीकर्स किंवा मेंटर्सची फीस लागणार आहेत. या सर्व गोष्टीसाठी जो पैसा लागेल तो आपल्याला उभारावा लागेल किंवा त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. ब्रेक इव्हन अनालिसिस. ब्रेक इव्हन अनालिसिस म्हणजे काय, आपण जर का समजा किती इन्व्हेस्टमेंट केली तर किती दिवसामध्ये आपल्याला प्रॉफिट होऊ शकतो किंवा प्रॉफिट किंवा लॉस काही होऊ शकत नाही काही दिवस, आणि त्याच्यानंतर किती प्रॉफिट होऊ शकतो ह्याचा अंदाज बांधणे, हे पण अनालिसिस आपण फायनान्सच्या दृष्टीने करणं गरजेचं असतं. मॅनेजमेंट टीम. मग कोण असणार आहे मॅनेजमेंट टीममध्ये? आपल्या CEO असणार आहे, प्रोग्राम मॅनेजर असणार आहे, मार्केटिंग मॅनेजर असणार आहेत. ऑफकोर्स CEO हा एक चांगला एक्सपिरियन्स्ड, सीझन्ड म्हणजे काय, एक्सपिरियन्स उद्योजक आहे, बिझनेसमॅन लीडर आहे. त्याचप्रमाणे त्याला चांगला अनुभव आहे इन विमेन्स एम्पॉवरमेंट अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, की महिला उद्योजकांना चांगल्या संधी कशा उपलब्ध करून द्यायच्या ह्या बाबतीतही त्याला चांगला हातखंड आहे किंवा त्याचा अनुभव आहे. असा CEO आहे आर्यन नावाचा. प्रोग्राम मॅनेजर आहे डेव्हिड, अ स्किल्ड प्रोग्राम मॅनेजर विथ एक्सपिरियन्स इन ट्रेनिंग अँड मेंटॉरशिप प्रोग्राम, असा आहे. तो पण खूप पॉझिटिव्ह आहे आणि रेलेवंट आहे. मार्केटिंग मॅनेजर जी सिमरन आहे ती एक्सपिरियन्स आहे इन सोशल मीडिया आणि ऑनलाईन मार्केटिंग, त्यामुळे आपलं नक्कीच रीच वाढणार आहे. फंडिंग, grants. Empower Women Enterprises will apply for grants from organizations and government agencies that support women's entrepreneurship and economic empowerment. ज्या महिलांना पैशांची आवश्यकता असते, कॅपिटलची आवश्यकता असते बिझनेस स्टार्ट करण्यासाठी, आपणच एम्पॉवर वुमेन एंटरप्राइज अप्लाय करणार आहे त्यांच्या बेसिसवर. ज्या ऑर्गनायझेशन्स फायनान्स प्रोव्हाइड करतात किंवा गव्हर्नमेंट एजन्सीज फायनान्स प्रोव्हाइड करतात त्यांना आपण स्वतः अप्लाय करणार आहे आणि ते जे कॅपिटल आहे ते उपलब्ध करून देणार आहे. Investment. Empower Women Enterprises will seek investment from impact investors and social ventures capitalists who are interested in supporting women's entrepreneurship and economic empowerment. आपल्याला लागणारं जे कॅपिटल आहे आपण कोणाकडनं उभारणार आहोत, तर काही इन्व्हेस्टर्स असतात की जे महिला उद्योजकांना पुढे आणण्यासाठी मदत करत असतात, त्यांच्याकडनं आपण घेणार आहोत. त्याचप्रमाणे काही इन्व्हेस्टर्स असतात मोठे, त्यांना पण आपले पैसे डबल करायचे असतात, अशा इन्व्हेस्टरकडनं पण आपण कॅपिटल जमा करणार आहोत. लोन्स. Empower Women Enterprises will apply for loans from financial institutions that provide financing to women-owned business. की महिला उद्योजक ज्या असतात त्यांना कर्ज देणाऱ्या पण काही संस्था असतात, काही इन्स्टिट्यूट असतात, त्यांच्याकडनं लोन पण आपण त्यांना घेऊन देऊ शकतो. Conclusion. Empower Women Enterprises is a social enterprise that aims to empower women to become successful entrepreneurs by providing them with the necessary skills, resources, and support to start and grow their own business. Empower Women Enterprises काय करणार आहे की महिला उद्योजकांना पुढे आणण्यासाठी, त्यांचा उद्योग स्थापन करण्यासाठी, त्याच्यानंतर त्यांच्या उद्योगाची भरभराट करण्यासाठी आपण त्यांना मदत करणार आहोत, त्यांना चांगलं ट्रेन करणार आहोत, त्यांना फायनान्शियल्स आणि मेंटॉरशिप सपोर्ट देणार आहोत, जेणेकरून त्यांचा बिझनेस वाढेल, सुरुवात होईल.
With a strong management team, a solid business plan, and commitment to women's empowerment and economic development, Empower Women Enterprises is well positioned to make a positive impact in the lives of women entrepreneurs and their communities. अशा प्रकारे जी चांगली टीम आहे आपल्याकडे, त्या टीमचा वापर करून महिला उद्योजकांना एक चांगली संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आपल्या एम्पॉवर वुमेन एंटरप्राइजेसकडनं असणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा एखादं बिझनेस मॉडेल तयार करायचं आहे. त्याचं पण एक आहे, व्हॉट आर द इंडियन गव्हर्नमेंट स्कीम्स फॉर विमेन ऑन्टरप्रिनरशिप बिझनेस प्लॅन. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जेवढ्याही मुली आहेत, हे बघत आहेत, ऐकत आहेत, त्यांना हे समजणं गरजेचं आहे की त्यांना जर उद्योजक व्हायचं असेल, बिझनेस वुमन व्हायचं असेल, तर कुठल्या कुठल्या स्कीम्स आहेत भारतामध्ये, त्या त्यांनी त्यांचा वापर करता येईल. पहिली आहे मुद्रा योजना, दुसरी आहे द स्टँडअप इंडिया स्कीम, तिसरी आहे महिला कॉयर योजना, देन क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस, द प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम अँड उद्यम शक्ती पोर्टल. या सर्व ज्या स्कीम्स आहेत भारताच्या, त्या भारत सरकारच्या, त्या तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन तिथून कोणत्या प्रकारचं सहाय्य मिळतं, किती सबसिडी मिळते, किती आपल्याला लोन मिळू शकतं किंवा सपोर्ट मिळू शकतो, या सर्व गोष्टी तुम्ही स्वतः अभ्यासायच्या. मी तुम्हाला स्कीमचे फक्त नावं दिलेली आहेत, तुम्ही स्वतः चेक करायचे की या स्कीममध्ये आपल्याला किती पैसा मिळणार आहे. त्यानंतर आणखी काही आहे, द इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट ऑफ विमेन एंटरप्राइजेस अँड स्टार्टअप्स बाय विमेन स्कीम, ही पण एक नवीन स्कीम आहे. ट्रेड रिलेटेड ऑन्टरप्रिनरशिप असिस्टन्स अँड डेव्हलपमेंट ट्रेड स्कीम, ही पण एक स्कीम आहे, तुम्ही अभ्यासायची आहे. उद्यम सखी, दिस इज ऑल्सो अनदर स्कीम. वी हब, these schemes and initiatives demonstrate the government's commitment to promoting and supporting women entrepreneurship in India. 9 स्कीम्स आहेत सध्या तरी. एवढ्या स्कीम जर का भारत सरकारने महिला उद्योजकांसाठी आणलेल्या आहे, तर ज्या पण लेडीज हे लेक्चर ऐकत असतील त्यांनी या सर्व स्कीमचा चांगला अभ्यास करायचा आणि आपल्याला कोणती स्कीम परवडू शकते, आपण कुठल्या याला एलिजिबल आहोत हे अभ्यासायचं आहे आणि त्या स्कीमचा फायदा घ्यायचा आहे आणि आपण स्वतः मालक बनायचं आहे, कोणाची नोकरी किंवा चाकरी करण्यापेक्षा. मग आता हा पिच डेस्क काय असतो फॉर एनी स्टार्टअप? नवीन उद्योजक स्टार्ट करण्यासाठी एक पिच डेस्क प्रिपेअर करायचा असतो. तर काय असतं हा? A pitch desk for a startup refers to a concise and persuasive presentation that showcases the startup's idea, product, or service to potential investors, customers, and partners. पिच डेस्क म्हणजे हा एक प्लॅन असतो, एक प्रपोजल असतं. त्यामध्ये आपण कोणतं प्रॉडक्ट सुरू करणार की कोणती सर्व्हिस सुरू करणार, आपले जे कस्टमर्स असणार आहेत ते कोण असणार आहेत. तर यामध्ये जर का एखाद्या इन्व्हेस्टरला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्याला आपल्याला कन्व्हिन्स करावं लागतं की आमचं बिझनेस मॉडेल हे किती चांगलं आहे आणि आम्ही कशी ती सुरुवात करणार आहोत आणि कसं प्रॉफिट होऊ शकतं, हे जर का आपण इन्व्हेस्टरला समजून सांगितलं तर आपल्या बिझनेस प्लॅनसाठी तो नक्कीच आपल्याला फायनान्शियल मदत करेल. आणि असं प्रपोजल की ज्यामध्ये आपण समोरच्या इन्व्हेस्टरला हे समजावून सांगतो की आमच्या बिझनेसमध्ये किती चांगला नफा होऊ शकतो, किती पोटेन्शियल आहे नफा मिळवण्याचं, हे सांगणं, त्याचा प्रपोजल देणंच म्हणजेच पिच डेस्क तयार करणं एखाद्या स्टार्टअपसाठी. बघा, मग अ टिपिकल पिच डेस्क फॉर स्टार्टअप माइट इन्क्लूड इंट्रोडक्शन, प्रॉब्लेम स्टेटमेंट, सोल्युशन. म्हणजे काय, आपण कोणता बिझनेस स्टार्ट करणार किंवा कोणती सर्व्हिस स्टार्ट करणार, ती कशी स्टार्ट करणार, त्यामध्ये आपल्याला किती वेळ लागू शकतो प्रॉफिट मिळवण्यासाठी, आणि प्रॉफिट मिळाला तर किती मिळू शकतो, आणि लॉस झाला तर कोणत्या कारणाने होऊ शकतो, परंतु त्याच्यावर आपला प्लॅन बी काय आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला सांगणं गरजेचं आहे. त्याला म्हणतात पिच डेस्क फॉर अ स्टार्टअप प्लॅन. मग आपली USP काय असणार आहे, आपलं बिझनेस मॉडेल काय असणार आहे, आपलं ट्रॅक्शन म्हणजे काय, आपण आतापर्यंत काय काय गोष्टी अचीव केलेल्या आहेत की जेणेकरून त्या इन्व्हेस्टरला समजेल की अरे यार, खरंच हा बिझनेस चांगला आहे, ही सर्व्हिस चांगली आहे, नक्कीच मी जर पैसा गुंतवला तर मला चांगले रिटर्न्स मिळतील. जसं शार्क टँक आहे बघा, तुम्ही एखादा उद्योजक असतो, तो स्वतः जातो आणि सांगतो की माझा हा बिझनेस आहे, सध्या माझा टर्नओव्हर 10 लाखाचा आहे, परंतु मला 10 कोटी करायचा आहे आणि त्याच्यासाठी मला एवढी इन्व्हेस्टमेंट लागेल, आणि त्यामध्ये त्याचं बिझनेस मॉडेल तो व्यवस्थित आपलं मांडतो. त्यालाच पिच डेस्क म्हणतात स्टार्टअपचं. तो व्यवस्थित मांडल्यानंतर जर काय हे शार्क तयार झाले, त्यांना समजलं की अरे याच्यामध्ये पोटेन्शियल आहे, तर ते नक्कीच इन्व्हेस्टमेंट देत असतात. टीम कोणती आहे तुमची हे पण तुम्हाला सांगावं लागेल. आस्क अ क्लिअर स्टेटमेंट ऑफ व्हॉट द स्टार्टअप इज सिकिंग. मग तुम्हाला काय पाहिजे आहे समोरच्या इन्व्हेस्टरकडनं, हे तुम्हाला क्लिअरली सांगावं लागेल. तुम्हाला पैसा पाहिजे आहे, पार्टनरशिप तुम्ही द्यायला तयार आहात का, किंवा इतर काही शेअर्स वगैरे द्यायला तयार आहात का, हे तुम्ही क्लिअरली सांगणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मिळू शकते.
So the goal of a pitch desk is to spark interest, generate excitement, and persuade the audience to learn more about the startup. पिच डेस्क असा प्रकारे तयार करायचा आहे की जेणेकरून जे ऑडियन्स असतील किंवा तुमचा जे लिस्नर असेल समोरचा त्याला समजलं पाहिजे की हा काय बिझनेस मॉडेल आहे आणि तो क्युरियस असला पाहिजे, त्याला एक्साइटमेंट वाटली पाहिजे की ह्याच्यामध्ये आपण जर इन्व्हेस्टमेंट केली तर आपण फसणार नाहीत आणि आपला पैसा आपल्याला रिटर्न चांगले मिळतील. अशा प्रकारे तुम्ही जर का तुमच्या बिझनेस मॉडेलच्या स्ट्रेंथ चांगल्या प्रकारे मांडल्या तर डेफिनेटली तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मिळू शकते. सो पिच डेस्क तुम्हाला आता समजला असेल. अशा प्रकारे आपण ही 2 सेल्फ लर्निंग असाइनमेंट्स बघितल्या. याच्या आधीची मी तुम्हाला 1 दिलेली आहे आणि ह्या 2 अशा तुम्ही 3 कंप्लीट करायच्या आहे आणि लवकरच सबमिट करायच्या आहे. गुड लक.